तर हे बघा, हे घेतली तोतापुरी कैरी. तर याचा आपण मुरंबा बनवणार आहोत. नमस्कार यूट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार माय होममध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला, आज काय बनवायचं आहे? तर मस्त मुरंबा. तर चला बनवूया आपण. तरी घेतली कच्ची कैरी. हे स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घेऊया. ही तोतापुरी कैरी आहे. कलमी कैरी पण बोलतात हिला आणि तोतापुरी कैरी पण बोलतात. तर मी ह्या तोतापुरी कैरीचीच मुरंबा बनवत असते. तर जास्त आंबट नाही राहत ना, म्हणून साखर पण जास्त लागत नाही आणि मगज पण खूप असते कैरीला, म्हणून मी हीच कैरी घेते. ही चांगली धुवून घेतली, पुसून घेतली. तर आता आपण याची साल काढून घेऊया. तर ह्या थोडासा लालसरच आहे आंबा. तर असा चालतो, थोडासा गोडसर असला की मस्त छान मुरंबा बनतो. एकदम आंबट आंबट असलं की खूप आंबट होऊन जातं. तर मी अशी कैरी घेतली ही. तर ही चांगली साल काढून घेतली. सर्व कैरींची अशीच साल काढून घेतली सर्व. तर हे बघा, तर आता हे किसणीने किसून घेऊया आपण छान. आणि किसताना लक्ष ठेवायचं, आंबट असते तर खूप धार लागून जाते किसणीला, म्हणून लक्ष ठेवूनच आपलं किसायचं. तर हा बघा, हा झाला आपला किस करून. हे 2 किलो कैरी होती. तर एवढा किस निघाला. एक बाऊनमध्ये एवढं काढलंय. त्याच बाऊनमध्ये साखर घेतली मोजून. जेवढी किस होता तेवढंच साखर घेतली. तर हा साखर आपण किसामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. ही साखर छान मिक्स करून घेतली आणि 5 तास असंच झाकून ठेवून दिलं. तर बघा, 5 तासानंतर हे बघा, असा झाला आपला मुरंबा. छान मस्त साखर विरघळून गेली आणि मस्त, आणि साखर पण चांगली लागून जाते ते मुरंब्याला आणि मुरंबा खूप छान बनतो असं जास्त वेळ ठेवलं की साखर मिक्स करून. तर हे बघा, आता ही कढई ठेवली. कढईमध्ये घालून घेऊया आपण आणि हलवायचं. हलवत हलवतच हे बनवायचं, कारण की हलवलं नाही आणि गॅस सोडून दिलं तसंच तर बुडायला लागतं. बुडायला लागलं की मुरंबा चांगला होत नाही, म्हणून सारखं हलवत राहायचं. आणि याच्यामध्ये लवंगा टाकल्या होत्या, 4 लवंगा टाकल्या होत्या. तर हे बघा, हे आहे शेंदो मीठ आणि हे घातली वेलची पूड आणि याच्याने चव छान लागते. मस्त चविष्ट होते मुरंबा. माझ्या मुलांना खूप आवडतो हा मुरंबा. मुलीला तर खूपच आवडतो असा मुरंबा, आणि ह्या कैरीचाच मुरंबा आवडतो तिला. तर मी आवर्जून हा मुरंबा बनवत असते. तर हे बघा, मस्त चमक आली मुरंब्याला. छान शिजत आलंय. असं आपण असं असं बाजूला हे केलं ना, की असं पांढरुकं पांढरुकं दिसतं, म्हणजे समजायचं छान आपला पाक पण तयार झाला आणि मुरंबा पण छान शिजलाय. शिजल्यानंतर अशी चमक येते मस्त मुरंब्याला. तर आता याला आपण, तर हे बघा मस्त झालंय, छान झालंय आणि एकदम घट्ट पण नाही करून. तर आता आपण खट्टा मिठ्ठा मुरंबाची तयारी करून घेऊया. बडीशोप घेतली, जिरं घेतलंय, धने घेतले, काळी मिरी घेतली आणि हे जास्त पडले तर काढून घेते, आणि मेथी दाणे घेतले अर्धा चमचा आणि छान असं मस्त परतून भाजून घेऊया. खूप भाजायचं नाही, थोडंसं गरम झालं की काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. तर हे बघा, अशी पावडर करून घेतली. खूप छान चव लागते हे मसाल्यांनी. तर हा बघा, एक छोटं बाऊन हा किस काढून ठेवला होता. तर हा किस आता घातलाय याच्यामध्ये कढईमध्ये. तर गूळ घेतलाय. आपल्याला गूळ कमी घालायचं असतं, कमी जास्त घालायचं जास्त घालू शकतो ह्या मुरंब्याला, खट्ट्या-मिठ्ठ्या मुरंब्याला. कारण की खट्टा-मिठ्ठा असतो ना, म्हणून थोडासा गूळ कमी घातलाय, बरोबरीला नाही घातलाय. छान मस्त असं शिजवून घेऊया. तर याच्यामध्ये 1 चमचा घातलंय लाल तिखट. लाल तिखट घातलंय, मीठ घातलंय
आणि वेलची पूड. वेलची पूडनी चव छान लागते म्हणून वेलची पूड घातलंय. तर हे बघा, हे असं मसाले वगैरे घालून घेतलंय. आणि हे आहे काळं मीठ 1 चमचा. आणि आपण आपला बनवलेला हा मसाला पण घातला ह्याच्यामध्ये. आणि छान असं मस्त परतून शिजवून द्यायचा. खूप टेस्टी लागतो हा खट्टा मिठ्ठा. बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटतंय ह्या खट्टा मिठ्ठा मोरंब्याला बघून. खूप चवीला लागतात दोन्ही पण मोरंबे. हे घातलं 1 चमचा तूप. तुपाने टेस्ट छान येते आणि चकाकी येते मोरंब्याला. तर हे घालून घेतले तूप छान मिक्स करून घ्यायचं. तोंडामध्ये टाकलं की चव येते छान. तोंडाला चव नसेल तरी तोंडाला चव येते आजारी वगैरे असले तर. मस्त टेस्टी मोरंबा झालाय आपला खट्टा मिठ्ठा. तर हा बघा, हा मोरंबा पण मस्त रंग बघा किती सुरेख दिसत आहे या मोरंब्याचा. एकदम कडक नाही बनवायचा, लपथपीत बनवायचा. तर झालाय आपला मोरंबा. दोन्ही मोरंबा मस्त टेस्टी मोरंबा झालाय. तुम्ही पण बनवा असा मोरंबा. चांगलं कैरीचं सीझन आहे. छान झालंय मस्त टेस्टी मोरंबा. तर असा झाला आपला मस्त छान साखर मुरंबा. मस्त टेस्टी झाला, खूप छान झालाय. आणि ही खट्टी मिठी चटणी आपली ही पण छान झाली, टेस्टी झाली, एकदम मस्त चविष्ट. भाकरी बरोबर पोळी बरोबर खायला मुलांना मस्त छान मुरंबा. तुम्हाला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि आनंदी राहा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.